नमस्कार, मी मेगास किचन फूडमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी बनवत आहे साठवणीचा मसाला वर्षभर टिकणारा असा. तर मी ना 1 किलो मिरची घेतलेली, त्याच्यासाठी पण वेगवेगळ्या पद्धतीचे 5 मिरच्या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. पहिली आहे बेडगी मिरची, दुसरी आहे आपली चपाटा मिरची, तिसरी आहे लवंगी मिरची आणि एक आहे संकेश्वरी मिरची. असे 4 ते 5 आपण त्यांना तास उन्हामध्ये ठेवायचं आहे. तर खडे मसाले घेतले 20-20 ग्रॅम म्हणजे 2-2 तोळे. तर पहिली खसखस टाकलेली आहे. खसखस छान अशी एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायची. त्याच्यानंतर तेजपत्ता आणि दगडफूल टाकायचं, ते पण कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. जास्त फुल गॅस करायचं नाही आणि तेलाचं प्रमाण खूप कमी ठेवायचं आहे. आणि सुंठ भाजून घेते, सुंठ पण कमी गॅसवरच भाजायचे आणि ही काळी मिरी आणि सोपा ही पण कमी गॅसवर भाजायचे, जास्त लाल करायचं नाही. आणि हे सगळे ना आपल्याला कांडपमध्ये दळून आणायचं आहे. तर त्याच्याने तेल रिलीज होतं. आता हळकुंड पण भाजलेलं आहे. त्याच्यानंतर हे सगळे खडे मसाले दळून भाजून घ्यायचे आपल्याला छानपैकी. आणि आपलं परत हे धने मी ना 3 पावशेर घेतलेले आहेत, म्हणजे पाऊण किलो. तर हे पण कमी गॅसवर भाजायचे. मिरच्या पण मी एकत्र झाल्या होत्या माझ्याकडनं, नाही तर वेगवेगळ्या भाजायचे, कारण जाड कातडी असते, एखादीची बारीक कातडी असते त्याच्यामुळे. तर हे सगळे मी कमी गॅसवर भाजले आणि ना हे सगळं कांडपमध्ये दळून आणायचं, गिरणीमध्ये दळून आणायचं. नाही त्याच्याने काय होतं, तेल रिलीज होतं मसाल्यांमधलं आणि त्याला छान हे भेटतं. वर्षभर छान मसाला टिकतो हा. नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बघा तुम्ही किती सुंदर मसाला झालेला आहे.